या व्हिडिओमध्ये आपण कुटुंबासाठी तपास फॉर्ममध्ये विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्नावली सध्या पल्मनरी टीबी इंडेक्स रुग्णांसोबत राहत असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळी भरली गेली पाहिजे. या प्रश्नावलीचा पहिला भाग आहे फील्ड स्टाफचे तपशील. या भागात कुटुंबाला भेट देणाऱ्या स्टाफचे तपशील भरावे लागतील. या भागात हे प्रश्न विचारले जातील: कुटुंबाला किती तारखेला भेट दिली, कुटुंबाचे राज्य, कुटुंबाचा जिल्हा, कुटुंबाला भेट देणाऱ्या काउन्सिलरचे नाव, कुटुंबाचे TU, कुटुंबाचा पत्ता, कुटुंबाच्या क्षेत्राचा पिनकोड, तपासणीची पद्धत कोणती आहे. तपासणीच्या पद्धतीसाठी 4 पर्याय आहेत. ते म्हणजे घरी, समोरासमोर, हेल्थ फॅसिलिटीमध्ये समोरासमोर, इतर ठिकाणी समोरासमोर, टेलिफोन. पुढच्या विभागाचे नाव आहे कुटुंबातील सदस्यांचे तपशील. या विभाग B मध्ये इंडेक्स रुग्णाच्या घरातील सदस्यांचे तपशील दिले जातात, ज्यांच्यासाठी हे साधन वापरले जात आहे. इथे पहिल्या फील्डमध्ये आपल्याला निक्षय ID भरावा लागेल. निक्षय ID मध्ये 7 ते 8 अक्षरे असली पाहिजेत. पुढच्या फील्डमध्ये घरातील सदस्यांचा युनिक ID भरावा लागेल. इथे प्रत्येक सदस्याला एक विशेष अक्षर दिले जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या कुटुंबामध्ये इंडेक्स रुग्णाव्यतिरिक्त 4 सदस्य असतील तर पहिल्या सदस्याला A अक्षर दिले जाऊ शकते आणि दुसऱ्या सदस्याला B अक्षर दिले जाऊ शकते. तसेच उरलेल्या 2 सदस्यांना अनुक्रमे C आणि D अक्षरे दिले जाऊ शकते. कुटुंबातील सदस्यांच्या नावाच्या पहिल्या फील्डमध्ये आपल्याला मधले नाव असेल तर ते देखील लिहावे लागेल. जर सदस्यांना आडनाव नसेल तर आडनाव या फील्डमध्ये LNU टाईप करा. या फील्डमधील पुढचे प्रश्न आहे: कुटुंबातील सदस्याचे वय किती आहे, कुटुंबातील सदस्याचे लिंग काय आहे, कुटुंबाचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, कुटुंबातील सदस्याची वैवाहिक स्थिती काय आहे. कुटुंबातील सदस्यांचे इंडेक्स रुग्णासोबत काय नाते आहे, कुटुंबातील सदस्याचा व्यवसाय काय आहे. पुढील प्रश्नात विचारले जाते की आपण कधी TB प्रतिबंधात्मक उपचार घेतले आहेत का, किंवा आपण सध्या TTP घेत आहात का. जर याचे उत्तर नाही असेल तर काउन्सिलर पुढील विभागाकडे वळेल, जो आहे कुटुंबातील सदस्यांची TB तपासणी. जर आपले उत्तर हो असेल तर त्याच विभागातील दुसऱ्या प्रश्नाकडे वळा. पुढील प्रश्न आहे: आपण TPT औषधे कधी घेतली होती. इथे 2 पर्याय दिलेले आहेत: आता आणि आधी. पुढील प्रश्न आहे: कुटुंबातील सदस्यांना कोणत्या प्रकारची पथ्ये दिली गेली होती. यासाठी 3 पर्याय दिलेले आहेत: 3HP, 3HR, 6H आणि इतर पथ्ये. जर पथ्ये 3HP, 3HR किंवा 6H यापैकी निवडली असतील तर काउन्सिलर शेवटच्या भागावर येईल, जो आहे सर्वेमधून बाहेर पडा. जर इतर पथ्ये हा पर्याय निवडला असेल तर पुढील प्रश्नात आपल्याला पथ्याचे तपशील देण्यास सांगितले जाते. पथ्याचे तपशील दिल्यानंतर काउन्सिलर शेवटच्या भागावर येईल, जो आहे सर्वेमधून बाहेर पडा. कुटुंबाला भेट देणाऱ्या काउन्सिलरने सदस्यांच्या माहितीनुसार या प्रश्नाचे उत्तर भरायचे आहे. ज्या रुग्णांनी TB प्रतिबंधात्मक उपचार घेतले असतील किंवा सध्या TPT औषधे घेत असतील तर बाहेर पडताना स्टेटस असेल: रुग्ण सध्या TPT प्रोग्राममध्ये नोंदवलेला आहे.
या उलट जर जे रुग्ण आधी TPT औषधे घेत होते त्यांचे बाहेर पडताना स्टेटस असेल रुग्ण पूर्वी TPT प्रोग्राममध्ये नोंदवलेला होता. जेव्हा काउन्सिलर सर्व्हेमधून बाहेर पडा भागावर येतात तेव्हा 3 फील्ड दिलेले असतात. पहिले फील्ड घराचे GPS निर्देशक भरण्यासाठी असतो. पुढील फील्डमध्ये काउन्सिलर किंवा कुटुंबातील सदस्यांना टिप्पणी भरण्यासाठी दिलेला असतो आणि शेवटचे फील्ड कुटुंबातील सदस्याचे स्टेटस भरण्यासाठी दिलेला असतो. पुढील विभागाचे नाव आहे कुटुंबातील सदस्यांची TB तपासणी. जर सदस्यांनी या आधी TB प्रतिबंधक उपचार घेतले नसतील तर काउन्सिलर या विभागावर जातो. या विभागात कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक TB तपासणी केली जाते. या विभागातील पहिला प्रश्न आहे, आपण यापूर्वी TB उपचार घेतले आहेत का? जर आपले उत्तर नाही असेल तर पुढील प्रश्न असेल, आपण सध्या निक्षयमध्ये TB उपचार चालू किंवा TB रुग्ण म्हणून निदान केले आहे मध्ये आहात का? जर आपले प्रश्न उत्तर हो असेल तर पुढचा प्रश्न असेल, आपल्याकडे निक्षय ID आहे का? पण जर आपण सध्या निक्षयमध्ये TB उपचार चालू किंवा TB रुग्ण म्हणून निदान केले आहे मध्ये आहात का या प्रश्नासाठी आपले उत्तर नाही असेल तर काउन्सिलर पुढील विभागावरील जाईल, जो आहे कुटुंबातील सदस्यांचे सहविकार आणि TB लक्षणे. जर उत्तर हो असेल तर पुढील प्रश्नामध्ये आपल्याला विचारले जाईल की सदस्याकडे निक्षय ID आहे का? जर सदस्याकडे निक्षय ID असेल तर पुढील प्रश्नामध्ये निक्षय ID प्रदान करण्यास सांगितले जाते. जर सदस्यांकडे निक्षय ID नसेल तर विभागातील पुढचा प्रश्न म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे सहविकार आणि TB लक्षणे याबद्दल विचारले जाते. पुढील विभागाचे नाव आहे कुटुंबातील सदस्यांचे सहविकार आणि TB लक्षणे. या विभागात कुटुंबातील सदस्यांच्या सहविकाराबद्दल माहिती प्राप्त केली जाते. इथे सर्व्हेमधून बाहेर पडण्याआधी केवळ त्यांचे HIV स्टेटस प्राप्त केले जाते, म्हणजे आपला HIV टेस्टचा रिझल्ट काय आहे. इथे दिलेले पर्याय आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि माहित नाही. ज्या रुग्णांनी त्यांचा निक्षय ID दिलेला आहे त्यांची स्थिती असेल निक्षयमध्ये सूचित केलेला पुन्हा उपचार नवीन TB रुग्ण. ज्यांच्याकडे निक्षय ID नाही त्यांच्यासाठी स्टेटस असेल निक्षय ID नसलेला पुन्हा उपचार नवीन TB रुग्ण. पुढचा प्रश्न केवळ त्याच सदस्यांना विचारला जातो ज्यांनी आपण सध्या निक्षयमध्ये TB उपचार चालू किंवा TB रुग्ण म्हणून निदान केले आहे मध्ये आहात का प्रश्नासाठी नाही हे उत्तर दिले आहे. हा प्रश्न आहे, आपण सध्या खालीलपैकी काहीही घेत किंवा सेवन करत आहात का? यासाठी पर्याय आहेत दारू, तंबाखू, काही नाही आणि इतर. या प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. जर सदस्यांनी पुढला पर्याय निवडला तर पुढील प्रश्नांमध्ये त्यांना त्या पदार्थांचे नाव द्यावे लागेल. पुढील प्रश्न आहे, आपल्याला यापैकी कोणतीही वैद्यकीय स्थिती आहे का? इथे दिलेले पर्याय आहेत सिलिकॉसिस, anti-TNF उपचार, डायलिसिस, ट्रान्सप्लांटेशन, डायबिटीस, हायपरटेन्शन, काहीच नाही आणि इतर. जर सदस्यांनी इतर हा पर्याय निवडला असेल तर त्यांना पुढील प्रश्न कृपया इतरसाठी तपशील द्या मध्ये रोगाचे किंवा स्थितीचे नाव द्यावे लागेल. पुढील प्रश्नामध्ये विचारले जाते की आपल्याला सध्या काही TB लक्षणे दिसत आहेत का? जर नाही हा पर्याय निवडला असेल आणि सदस्याचे वय 5 वर्षापेक्षा कमी असेल तर जे विभाग B मध्ये विचारले जाईल. तर प्रश्नावली कुटुंबातील सदस्य TPT प्रारंभ या विभागावरील येईल.
जर उत्तर नाही असेल, आहे, सदस्याचे वय 5 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर पुढचा प्रश्न असेल, IGRA टेस्टचे स्टेटस काय आहे? हे केवळ त्या जिल्ह्यांसाठी लागू असेल जिथे IGRA उपलब्ध आहे. इतर जिल्हे IGRA उपलब्ध नाही म्हणून मार्क करू शकतात. त्याचप्रमाणे जर IGRAचा रिझल्ट निगेटिव्ह असेल तर अशा व्यक्तींसाठी एक्सरे देखील केला गेला पाहिजे. जर उत्तर होय असेल तर पुढचा प्रश्न असेल, आपल्याला यापैकी कोणती लक्षणे दिसत आहेत? इथे पर्याय आहेत खोकला, ताप, वजन कमी होणे 6 पेक्षा अधिक वयासाठी, वजन वाढले नाही 6 वर्षे किंवा त्याहून कमी वय असलेल्या मुलांसाठी, रात्रीचा घाम येणे, थुंकीमधून रक्त येणे आणि इतर. ज्यांनी टीबी लक्षणे असल्याचे सांगितले आहे केवळ त्यांच्यासाठीच पुढचा विभाग आहे कुटुंबातील सदस्यांची टीबी टेस्ट. इथे पहिला प्रश्न आहे, आपण कोणतीही टीबी टेस्ट केली आहे का? इथे 2 पर्याय आहेत. जर नाही उत्तर दिले तर काउन्सिलर सर्व्हेमधून बाहेर पडू शकतात. ज्या सदस्यांनी नाही निवडले आहे त्यांच्यासाठी बाहेर पडताना स्टेटस असेल, टीबीचे लक्षण असलेल्या रुग्णाला रेफर केले जाईल. जर होय निवडले असेल तर टेस्टशी संबंधित टीबी टेस्टिंग रोस्टर प्रश्न विचारले जातील. रोस्टर म्हणजे काही प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातील. ही टीबी शोधण्यासाठी केली जाणारी चाचणी आहे. काही वेळा टीबीची लक्षणे दिसणारे HH कॉन्टॅक्ट अनेक वेळा टीबीची पुष्टीकरण करण्यासाठी किंवा तो झाला नाही हे सिद्ध करण्यासाठी अनेक वेळा टेस्ट करतात. रोस्टरमध्ये पहिला प्रश्न टेस्टच्या प्रकाराबद्दल विचारला जातो. इथे दिलेले पर्याय आहेत छातीचा एक्सरे, CBNAT, AFB, स्मिअर मायक्रोस्कोपी, TRUNAT आणि इतर. जर छातीचा एक्सरे पर्याय निवडला असेल तर पुढील प्रश्न असेल, छातीच्या एक्सरेची निष्पत्ती काय आहे? जर CBNAT पर्याय निवडला असेल तर पुढील प्रश्न असेल, CBNAT ची निष्पत्ती काय आहे? जर AFB पर्याय निवडला असेल तर पुढील प्रश्न असेल, AFB ची निष्पत्ती काय आहे? जर TRUNAT पर्याय निवडला असेल तर पुढील प्रश्न असेल, TRUNAT ची निष्पत्ती काय आहे? जर इतर पर्याय निवडला असेल तर पुढील प्रश्न असेल, कृपया इतरचे तपशील प्रदान करा. आणि नंतर आपल्याला टेस्टची निष्पत्ती जोडावी लागेल. टेस्टची निष्पत्ती जोडल्यानंतर आपल्याला खालील प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल. कोणत्या तारखेला टेस्ट केली गेली? टेस्ट घेण्यामध्ये आपल्याला कोणी मदत केली? कृपया एक्सरे वाउचर ID किंवा CBNAT निक्षय ID किंवा इतर कोणताही ID द्या. टीबी रोस्टर प्रश्न इथे संपतात. पुढील प्रश्न आहे रोस्टर चेक. इथे प्रश्न आहे, कुटुंबातील सदस्याने छातीच्या एक्सरेची टेस्ट केली का? जर उत्तर नाही असेल तर कृपया MO कडून प्रिस्क्रिप्शन घ्या आणि एक्सरे काढून घ्या. एक्सरे काढणे अनिवार्य आहे. रोस्टरमध्ये एक्सरेचा रिझल्ट जोडणे आवश्यक आहे आणि नंतर आपण पुढे जाऊ शकता. जर उत्तर होय असेल तर पुढील प्रश्न दिसेल,
पुढचा प्रश्न आहे, सक्रिय टीबीच्या स्टेटससाठी केलेल्या टेस्टचे अंतिम अनुमान काय आहे? जर उत्तर पॉझिटिव्ह असेल तर सर्व्हेमधून बाहेर पडा. जर उत्तर निगेटिव्ह असेल किंवा निर्णायक नसेल तर पुढील प्रश्न दिसेल. जर सर्व्हेमधून बाहेर पडायचे असेल तर सदस्याचे स्टेटस असेल टीबी रुग्ण निदान पेंडिंग आहे अशी सूचना. पुढचा प्रश्न असेल, IGRA टेस्टचे स्टेटस काय आहे? लक्षात ठेवा की ही टेस्ट केवळ त्यांच्यासाठीच लागू आहे जिथे IGRA सुविधा उपलब्ध आहे. पायलट जिल्हा आहे. जर उत्तर हे असेल की मायक्रो टीबी बॅकीची पुष्टी झाली आहे किंवा IGRA उपलब्ध नाही तर पुढचा प्रश्न एक्सरे तपासणीच्या स्टेटसबद्दल असेल. जर मायक्रो टीबी बॅकी आढळले नाही असे उत्तर असेल तर सर्व्हेमधून बाहेर पडा. जर सर्व्हेमधून बाहेर पडायचे असेल तर रुग्णाचे स्टेटस असेल, जर सदस्याला सध्या कोणतीही टीबी लक्षणे दिसत असतील तर टीबी लक्षणे दिसत आहेत, IGRA निगेटिव्ह. जर सदस्याला कोणतीही टीबी लक्षणे दिसत नसतील तर रुग्णाचे स्टेटस असेल टीबी लक्षणे दिसत नाहीत, IGRA निगेटिव्ह. कोणतीही ॲक्शन घेण्याची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न आहे, एक्सरे तपासणीचे स्टेटस काय आहे? इथे 3 पर्याय आहेत, टीबी नाही, एक्सरे उपलब्ध नाही आणि टीबी सूचक. जर उत्तर टीबी नाही किंवा एक्सरे उपलब्ध नाही असेल तर प्रश्नावली पुढील भागावर येईल. जर टीबी उत्तर सूचक असेल तर सर्व्हेमधून बाहेर पडा विभागावर जा. बाहेर पडल्यानंतर रुग्णाचे स्टेटस असेल टीबी सुकर, रुग्णाला रेफर केले पाहिजे. इथे कुटुंबाचा तपास प्रश्नावलीचा व्हिडिओचा पहिला भाग पूर्ण झाला आहे.